श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांच्या दर्शनास येणारी भक्त मंडळी त्यांना यथाशक्ती दक्षिणा देत असत. ते पैसे श्री बाबा गोरगरिबांना वाटत. त्यातूनच धुनीसाठी लाकडाच्या मोळ्या विकत घेत. भक्त मंडळी निरोप घ्यायला आली की श्री बाबा धुनीतील रक्षा त्यांच्या भाळी लावत व तीच प्रसाद म्हणून देत असत. या उदीचा भक्तजन आदराने स्वीकार करीत. ती श्री बाबांच्या आशीर्वादाचा स्पंद असे, पण ही उदी ते ठराविक वेळीच देत असत. मृत्यू हा देहाला नित्य व्यापूनच आहे. तो कर्तव्य कठोर आहे. तो कोणाचीही पर्वा करीत नाही. तो आपले सर्वस्व हरण करतो. त्यानंतर या देहाची मातीच होते. तीच आपल्या नामरूपाची अंतिम गती आहे. म्हणूनच देहाभिमान धरू नका. मृत्यूपूर्वी या देहाचे कसे सार्थक होईल याचाच विचार करा. प्राप्त झालेला प्रत्येक क्षण सत्कार्यासाठी लावून याची देही आपले कल्याण करून घ्या, असेच श्री बाबा उदी प्रसादाने सुचवित असत. विवेकपूर्ण वैराग्य हा त्या उदीचा संदेश असे. कधी कधी श्री बाबा रमते राम आयोजी आयोजी उदिया की गोनिया लायोजी लायोजी हे ध्रुपद अतिशय आनंदाने म्हणत असत. त्यांनी द्वारकामाई धुनी प्रज्वलित केल्यापासून आजपर्यंत भक्तांनी किती उदी नेली असेल याची तर गणतीच नाही. या उदीने आजपर्यंत अनेकांचे कल्याणच केले. नाशिकचे नारायण मोतीराम जानी हे ब्राह्मण गृहस्थ श्री बाबांचे भक्त होते. ते नोकरी करीत असत. एकदा ते आई समेत शिर्डीस आले असता बाबांनी त्यांना धंदा करण्यास सांगितले. म्हणून त्यांनी आनंदाश्रम नावाचे लॉजिंग बोर्डिंग काढले. हा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत गेला. त्यांना खूप यश मिळाले. त्यामुळे त्यांची श्री बाबांवर खूपच श्रद्धा बसली. एकदा या नारायणरावांच्या मित्राला विंचू चावला. त्याला खूप वेदना होऊ लागल्या. त्याची अवस्था पाहून नारायणरावांनाही बाबांची करुणा भागली व उदी शोधू लागले, पण ती सापडेना. तेव्हा त्यांनी श्री बाबांच्या तसबिरी जवळची उदबत्तीची रक्षा मित्राला जेथे विंचू चावला तेथे लावली. तर काय आश्चर्य, त्या उदीच्या प्रभावाने त्याच्या वेदना कमी होऊन त्याला आराम वाटला. ही सर्व बाबांची कृपा असे म्हणून त्या मित्राने कृतज्ञतेने हात जोडले. एका रात्री बापूसाहेब जोगांना विंचू चावला. त्या वेदना असह्य झाल्या म्हणून ते बाबांकडे निघाले. ते मशिदीच्या पायरीवर असताना श्री बाबांनी त्याला विचारले, काय झाले? बापूसाहेबांनी विंचू चावल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस, तुला बरे वाटेल. त्यांना वंदन करून बापूसाहेब माघारी वळले तेव्हा खरोखरच त्यांच्या वेदना कमी झाल्या होत्या. एका महान कृपासिद्धाच्या अमोघ आशीर्वादाची ती फलश्रुती होती. कर्णपिशाचे वश करून घेतलेला एक ज्योतिषी श्री बाबांच्या दर्शनास आले होते. शिर्डीत राहून आपल्याला काही द्रव्य प्राप्ती होईल असे त्यांना वाटत होते, पण उपयोग झाला नाही. म्हणून ते राहते गावी गेले. तेथे रात्रसमयी त्यांना विंचू चावला. वेदना असह्य झाल्या तेव्हा त्यांनी बाबांनी दिलेली उदी लावली व त्यांचे नामस्मरण करू लागले. त्यामुळे त्यांना लगेच बरे वाटले. तेव्हापासून त्यांची श्री बाबांवर निष्ठा बसली. सकाळ होताच ते शिर्डीस आले. काही दिवस बाबांजवळच राहिले. श्री बाबांच्या कृपेने त्यांना बऱ्यापैकी पैसेही मिळाले. मुंबईतील वांद्रे येथे श्री बाबांचे एक भक्त होते. त्यांची मुलगी परगावी राहत असे. एके दिवशी ती तापाने अतिशय आजारी असल्याने कळले. त्यांना काही सुचेना. ते घाबरले. त्यांच्यापाशी बाबांची उदी नव्हती. ती आणण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला कल्याणला चांदोरकरांकडे पाठविले. योगायोगाने त्या मित्राची व चांदोरकरांची ठाणे स्टेशनवर गाठभेट झाली. त्यांच्याकडून वांद्र्याचा वृत्तांत कळताच चांदोरकरांनी स्वतःकडे उदी आहे का पाहिले, पण ती नव्हती. म्हणून त्यांनी तिथलीच थोडी माती उचलली आणि श्री बाबांना गाराने सांगून आपल्या पत्नीच्या मस्तकी लावली. वांद्र्याचे ते साई भक्त दुसऱ्याच दिवशी आपल्या मुलीच्या गावी आले. तेथे 3 दिवस बेफाम तापाने आजारी असलेल्या आपल्या मुलीला कालपासून बऱ्यापैकी आराम पडल्याचे कळले. त्यांचा जीव भांड्यात पडला. तिला बरे वाटल्यावर ते घरी परतले. तेथे तो मित्र त्यांचीच वाट पाहत होता. त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा चांदोरकरांनी बाबांना गाऱ्हाणे घालून आपल्या पत्नीच्या मस्तकी उदी म्हणून ठाणे स्टेशनवरील मातीचा तिलक लावल्यापासूनच आपल्या मुलीच्या प्रकृतीस आराम पडला हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चांदोरकरांचे आभार मानले आणि श्री बाबांना कृतज्ञतेने नमस्कार केला. नानासाहेब चांदोरकर जामनेरला मामलतदार होते. त्यांनी आपल्या मुलीला बाळणपणासाठी माहेरी आणले होते. प्रसूती समयी तिला असह्य वेदना होऊ लागल्या. तिची अवस्था पाहून नानासाहेब व त्यांची पत्नी भयभीत झाली. त्या दोघांनी श्री बाबांचा आर्ततेने धावा आरंभला. त्यावेळी शिर्डीमध्ये खानदेशातून आलेला रामगीर नावाचा एक गोसावी आपल्या गावी जाण्यास निघाला होता. निघण्यापूर्वी आज्ञा घेण्यासाठी तो मशिदीत आला. तेव्हा बाबा त्याला म्हणाले, तू गावी जाण्यासाठी निघाला आहेस ना?
जा, पण त्याआधी जामनेरला जाऊन नानासाहेब चांदोरकरांना भेटून मी देतो त्या वस्तू त्यांना दे आणि मगच पुढे जा. गोसावीने बाबांची दिलेली आरती उदीप्रसाद घेतला आणि म्हणाला, बाबा माझ्याजवळ फक्त 2च रुपये आहेत. तेवढ्या पैशात मी जामनेरला कसा जाणार? बाबा म्हणाले, त्याची काळजी तू करू नकोस, तुझी सर्व व्यवस्था होईल. रामगीर रेल्वेने जळगावला आला. तोपर्यंत त्याच्या जवळचे 1 रुपयात 14 आणे संपले होते. आता उरलेल्या चौलीत पुढे कसे जायचे असा विचार करीत तो स्थानकातून बाहेर आला. तेवढ्यात एक हाक ऐकू आली. येथे शिर्डीहून कोणी बापूगीर आलेले आहेत का? बाबा रामगीर गोसाव्याला बापूगीर म्हणायचे. तेव्हा स्वतःचे नाव ऐकून रामगीर त्या शिपायापाशी गेला व म्हणाला, अहो मीच बापूगीर आहे. शिपाई म्हणाला, बरं झालं आपण भेटलात. नानासाहेबांनी तुम्हाला आणण्यासाठी मला टांगा घेऊन पाठविल्या. ते तुमचीच वाट पाहत आहे. ते ऐकून रामगीरची चिंता दूर झाली. शिर्डीहून निरोप गेला असेल म्हणूनच नानांनी टांगा पाठविला असावा असा विचार करून तो टांग्यात बसला. शिपायाने घोडा भरधाव सोडला. पहाटेच्या वेळी ते एका ओढ्यापाशी आले. तेथे दोघांनी थोडा फराळ केला आणि पुन्हा मार्गक्रमण करू लागले. सूर्योदयाच्या सुमारास टांगा जामनेर गावात आला. पुढे थोड्याच अंतरावर नानांची कचेरी होती. त्यांची भेट घेण्याआधी आपण लघुशंकेस जाऊन यावे असा विचार करून रामगिरी टांग्यातून खाली उतरला व आडोशाला गेला. तो परत आला तेव्हा तेथे कोणीच नव्हते. शिपाई टांगा घेऊन इथेच कुठेतरी गेला असावा असा विचार करून तो कचेरीत गेला. तेथे नानासाहेब घरीच असल्याचे कळले. रामगीर पत्ता शोधित त्यांच्या घरी गेला. बाबांनी दिलेले आरती उदीप्रसाद त्यांच्या हाती दिला. मुलीची प्रसूती अडल्यामुळे नाना अतिशय काळजीत होते. तेवढ्यात रामगीर गोसाव्याचे आगमन झाले म्हणून त्यांना खूपच धीर आला. त्यांनी बाबांनी पाठवलेली उदी आपल्या पत्नीकडे दिली. ती उदी मुलीच्या मस्तकावर लावली व थोडी पाण्यातूनही पाजली. त्यानंतर नाना आरती म्हणू लागले. थोड्या वेळाने त्यांच्या मुलीची सुखरूप प्रसूती झाली. अशा प्रकारे श्री बाबांच्या कृपेने नानासाहेबांची चिंता दूर झाली. निघतेवेळी रामगीर नानासाहेबांना म्हणाला, आपण स्टेशनवर टांगा पाठविला म्हणूनच मी जामनेरला लवकर येऊ शकलो. नाहीतर येथे कसे यायचे हाच मला प्रश्न पडला होता. ते ऐकून नानासाहेबांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, गोसावी बुवा, हे तुम्ही काय म्हणता? तुम्ही येणार हे मला माहीतच नव्हते. मग मी टांगा कसा पाठविणार? ते ऐकून रामगीर विचारात पडला. तेवढ्यात त्याला बाबांचे शब्द आठवले. जामनेरला जाण्याची काळजी करू नकोस, तुझी सर्व व्यवस्था होईल. आणि तक्षणी सर्व रहस्य उलगडले. रामगीरने नानासाहेबांना शिर्डीतून निघण्यापासूनचा सर्व वृत्तांत सांगितला. शिपायाच्या रूपात स्वतः श्री बाबाच आले होते. लक्षात येताच द्वारका माईतील फकीर किती भक्तवत्सल आहे या विचाराने दोघांचे हृदय भरून आले. त्यांनी श्री बाबांना कृतज्ञतेने नमस्कार केला. बाळाबुवा सुतार मुंबईस राहत असत. त्यांच्या भजनाची अतिशय आवड त्यांना भजनाची अतिशय आवड होती. एकदा ते श्री बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस आले होते. तेव्हा त्यांना पाहून बाबा म्हणाले, मी तुला 4 वर्षापासून ओळखतो. ते ऐकून बाळाबुवा विचारात पडले. ते स्वतःशीच म्हणाले, मी तर शिर्डीत प्रथमच आलो आहे. बाबांनाही पहिल्यांदाच पाहत आहे. मग ते असे कसे म्हणाले? थोड्या वेळाने त्यांच्या असे लक्षात आले की 4 वर्षापूर्वी आपण कुठेतरी गेलो असताना श्री बाबांच्या तसबिरीला मनोभावे नमस्कार केला होता. तो नमस्कार त्यांना पोहोचला याची आठवण करून देण्यासाठीच ते आपल्याला असे म्हणाले. आपण केलेला नमस्कार श्री बाबांनी बरोबर लक्षात ठेवला याचे त्यांना फारच कौतुक वाटले आणि हे महाराज सर्व साक्षी आहेत याची खूण पटली. श्री बाबासाहेब श्री बाबांचे अप्पासाहेब नावाचे एक भक्त ठाण्याला राहत असत. हे सरकारी नोकरीत होते. त्यावेळी त्यांना 40 रुपये पगार होता. बाबांची तसबीर घरात लावल्यानंतर त्यांचा पगार वाढला. एकदा ते 8 दिवसांच्या कामासाठी भिवंडीत गेले होते. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्या घरी एक फकीर आला. तो साईबाबांसारखा दिसत होता. आप्पासाहेबांच्या घरातील कोणीही श्री बाबांना प्रत्यक्ष पाहिले नव्हते, पण त्यांची तसबीर घरात होती. म्हणून फकीराला पाहून त्यांच्यापैकी एकाने विचारले, आपण शिर्डीचे साईबाबा आहात का? त्यावर तो म्हणाला, मी साईबाबा नाही, पण त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हा सर्वांची विचारपूस करायला आलो आहे. मग त्याने दक्षिणा मागितली असता आप्पासाहेबांच्या पत्नीने 1 रुपया दिला. फकीराने तिला उदीची एक पुडी दिली आणि ही पुडी तुम्ही श्री बाबांच्या तसबिरीजवळ ठेवा, तुमचे कल्याण होईल, असे बोलून तो निघून गेला. इकडे भिवंडीला गेलेल्या आप्पासाहेबांचा घोडा आजारी पडला म्हणून ते ठाण्याला परत आले. कुटुंबियांनी त्यांना फकीराचे वृत्त सांगितले. तेव्हा आपल्याला त्याचे दर्शन झाले नाही म्हणून ते हळहळले. आपल्या पत्नीने त्याला 1 रुपया दक्षिणा दिली याचीही त्यांना खंत वाटली. मी असतो तर 10 रुपये दिले असते, असे म्हणून ते फकीराच्या शोधासाठी बाहेर पडले. त्यांनी आसपासच्या मशिदी, तकिया आदी सर्व ठिकाणी त्याचा शोध घेतला, पण उपयोग झाला नाही. ते निराशेने घरी परतले. दुपारी जेवल्यानंतर एका स्नेहाला बरोबर घेऊन आप्पासाहेब फकीराच्या शोधार्थ पुन्हा बाहेर पडले.
थोड्या वेळाने एक फकीर त्यांच्याकडे येताना दिसला. तो अगदी साईबाबांसारखा दिसत होता. त्याला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. तेवढ्यात त्या फकीराने दक्षिणेसाठी हात पुढे केला. आप्पासाहेबांनी त्याला ₹1 दिला. त्याने परत हात पसरला म्हणून त्यांनी आणखी ₹1 दिला. पण फकीराचे समाधान होईना. म्हणून त्यांनी स्वतःकडचे व स्नेहाकडचे मिळून आणखी ₹4 दिले. तरीही तो ऐकेना. शेवटी आप्पासाहेब त्याला घरी घेऊन आले. तिथे त्याला ₹3 दिले. याप्रमाणे ₹9 देऊनही तो फकीर संतुष्ट झाला नाही. तो आणखी पैसे मागू लागला. तेव्हा आप्पासाहेब म्हणाले, "माझ्याजवळ जेवढे सुटे होते, ते मी आपणास दिले. आता फक्त ₹10 ची नोट आहे." फकीर म्हणाला, "मला ती नोट दे." त्यांनी ती नोट त्याच्या हातावरच ठेवली. तेव्हा आधी घेतलेले सुटे ₹9 त्यांना परत करून तो निघून गेला. तो फकीर मला भेटला असता तर मी त्याला ₹10 दिले असते. हे आप्पासाहेबांचे शब्द होते. म्हणून श्री बाबांनी त्यांच्याकडून ₹10च घेतले. फकीर निघून गेल्यावर आप्पासाहेबांनी त्याने दिलेली उदीची पुडी उघडली, तर त्यात उदी समेत अक्षता व फुले होती. आप्पासाहेबांनी त्या वस्तूंचा एक ताईत बनवून मोठ्या श्रद्धेने स्वतःच्या दंडात बांधला. पुढे ते शिर्डीस आले असता श्री बाबांनी त्यांना एक केस दिला. तोही त्यांनी ताईतामध्येच घालून ठेवला. श्री साईबाबांच्या कृपेने त्यांचे कल्याण झाले. मग ते साई भक्तीतच रंगून गेले. डहाणू येथे राहणारे हरिभाऊ कर्णिक हे श्रीबाबांचे भक्त होते. एका गुरुपौर्णिमेला ते शिर्डीत आले. त्यांनी श्रीबाबांची पूजा केली आणि दक्षिणा अर्पण करून त्यांना आशीर्वाद घेतला. बाबांनी त्यांना उदीप्रसाद दिला. तो घेऊन ते जाण्यासाठी निघाले. मशिदीची पायरी उतरत असताना त्यांच्या मनात आपण श्री बाबांना आणखी ₹1 द्यावा असा विचार आला. म्हणून ते माघारी वळले. तेव्हा माधवरावांनी त्यांना खुणेने तुम्हाला बाबांनी जाण्याची आज्ञा दिली आहे असे सांगितले. म्हणून दक्षिणा देण्याचा विचार सोडून ते बिराडी आले. त्यानंतर इतर मित्रमंडळींसमोर हरिभाऊ नाशिकला आले. तेथे काळ्या रामाच्या दर्शनासाठी गेले. त्या देवळात योगायोगाने नरसिंह महाराजांचे दर्शन झाले. त्यांना पाहताच महाराज उठले आणि त्यांचा हात धरून म्हणाले, "जातोस कुठे? माझा ₹1 दे." तेव्हा कर्णिकांना मोठे नवल वाटले. त्यांनी आनंदाने ₹1 दिला. त्यावेळी इच्छा असूनही आपण श्री बाबांना ₹1 देऊ शकलो नाही. तो त्यांनी यांच्यामार्फत घेऊन घेतला, हे त्यांच्या लक्षात आले. श्री बाबा आणि नरसिंह महाराज एकरूपच आहेत याची त्यांना खूण पटली. त्यांनी नरसिंहजींना अत्यंत आदराने नमस्कार केला. खिमजीलालजी जोशी हे गृहस्थ मुंबईत पार्ल्याला पंजाब्याच्या चाळीत राहत होते. त्यांची मुलगी बरेच दिवस कसल्या तरी व्याधीने आजारी होती. एके दिवशी तिची प्रकृती खूपच खालावली. ती अस्वस्थ होऊन तळमळू लागली. तिची अवस्था पाहून घरातील मंडळींना काय करावे तेच सुचेना. तेव्हा कोणाच्या तरी सांगण्यावरून तिची आई साईभक्त हरी सीताराम दीक्षित यांच्याकडे गेली. त्यांना भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलीची व्यथा सांगितली. ते ऐकून दीक्षितांना खूप वाईट वाटले. त्यांनी तिला श्री बाबांची उदी दिली आणि तुमच्या मुली शिर्डीस न्या असे सांगितले. घरी आल्यानंतर तिने ती उदी मुलीच्या भाळी लावली आणि थोडी पाण्यातून पाजली. त्या योगे तिला थोडा आराम वाटला. पुढे खिमजीबाई आपल्या पत्नी व मुलीसह शिर्डीस आले. त्यावेळी ती मुलगी इतकी अशक्त झाली होती की तिला चालताही येत नव्हते. एका इस्माने तिला उचलून बाबांपाशी नेले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला उदी लावली आणि "बाळ, तुला बरे वाटेल" असा आशीर्वाद दिला. ते ऐकून खिमजीभाई व त्यांच्या पत्नीला खूप बरे वाटले. त्यानंतर 2-4 दिवसातच ती मुलगी स्वतः चालू लागली. पण उठता बसता तिला त्रास होत असे. ही व्यथा तिने बाबांना सांगितले. त्यांनी तिला प्रसाद म्हणून एक फळ दिले. ते फळ खाल्ल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर खिमजीबाईंनी काही दिवस शिर्डीतच मुक्काम केला आणि बाबांच्या आज्ञेनुसार ते मुंबईस परतले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.